12th बायोलॉजी फर्स्ट चॅप्टर सेकंड लेक्चर. आज जो आपण पॉईंट बघणार आहोत तो आहे मेंडेल्स एक्सपेरिमेंट. फॉर स्टडी ऑफ हेरिडिटी आणि व्हॅरिएशन मेंडेल गोइंग थ्रू द एक्सपेरिमेंट ऑन पी प्लांट. ठीक आहे, पी प्लांट म्हणजे वाटाण्याचं झाड. तर मेंडेलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी जे मटेरियल चूज केलं होतं ते कोणतं होतं तर पी प्लांट. आता पी प्लांटचं बॉटनिकल नेम आहे पायसम सटायवम. ठीक आहे, तर पी प्लांटच का सिलेक्ट केलं मेंडेलने, म्हणजे मेंडेलचा एक्सपेरिमेंट बघत असताना फर्स्ट पॉईंट आहे सिलेक्शन ऑफ मटेरियल. आणि सिलेक्ट केलेलं मटेरियल कुठलं होतं तर पायसम सटायवम, दॅट इज पी प्लांट, गार्डन पी म्हणजे वाटाण्याचं झाड. तर तेच सिलेक्ट का केलं तर त्याचे काही रिझन्स आहेत. मेंडेलला काय स्टडी करायचं होतं तर हेरिडिटी आणि व्हॅरिएशन्स. ठीक आहे, मग ते सिलेक्ट करताना प्लांटच का सिलेक्ट केलं तर ॲनिमल्सपेक्षा प्लांटमध्ये आर्टिफिशियल क्रॉस घेणं हे इझी असतं. त्याच्यामुळे फर्स्ट पॉईंट दॅट वाय प्लांट इज सिलेक्टेड बिकॉज ऑफ इझीनेस ऑफ आर्टिफिशियल क्रॉस. आर्टिफिशियल क्रॉस घेणं प्लांटमध्ये सोपं असल्यामुळे त्याने एकतर प्लांट सिलेक्ट केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गार्डन पी सिलेक्ट केलं, दॅट इज पायसम सटायवम. तर ते सिलेक्ट करण्यामागचे रिझन्स काय आहेत तर त्याचे कॅरेक्टर्स. पहिली गोष्ट म्हणजे मेंडेलला एक्सपेरिमेंट करत असताना नंबर ऑफ क्रॉस घ्यायचे होते आणि नंबर ऑफ क्रॉस घेण्यासाठी त्याला नंबर ऑफ कॅरेक्टर्सची गरज होती. तर पी प्लांटमध्ये 7 डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतात जे की हाय नंबर आहे. आणि दुसरी अदर जे रिझन्स आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर एक्झाममध्ये सेपरेट क्वेश्चन विचारला जातो की फीचर्स ऑफ पायसम सटायवम किंवा रिझन्स वाय शुड मेंडेल चूज द पायसम सटायवम. ठीक आहे, तर पहिले रिझन आहे ॲन्युअल प्लांट. तर पायसम सटायवम हे ॲन्युअल प्लांट आहे. ॲन्युअल प्लांट म्हणजे काय तर वर्षभर आपण काय करू शकतो त्याला कल्टिवेट करू शकतो. सेकंड रिझन आहे कंप्लीट लाईफ सायकल विदिन 3 to 4 months. पायसम सटायवमची लाईफ सायकल आहे 3 to 4 monthsमध्ये कंप्लीट होते. म्हणजे एक जनरेशन जे आहे पायसम सटायवमचं ते आपण 3 to 4 monthमध्ये कंप्लीट करू शकतो. आता 3 to 4 monthsचं जर लाईफ सायकल असेल तर वर्षातून आपण 3 जनरेशन क्रिएट करू शकतो. नेक्स्ट रिझन आहे हॅज शॉर्ट लाईफ स्पॅन. म्हणजे लाईफ स्पॅन त्याचा शॉर्ट आहे, त्याच्यामुळे 1 yearमध्ये आपण मल्टिपल नंबर ऑफ जनरेशन घेऊ शकतो. नेक्स्ट आहे स्मॉल हिबॅस्कस प्लांट प्रोड्युसिंग मेनी सीड्स. हे प्लांट आहे ते साईजला स्मॉल आहे, शिवाय याची सीड प्रोड्यूस करण्याची जी कपॅसिटी आहे ती हाय आहे. नंबर ऑफ सीड्स ॲट दी सेम टाइम काय करू शकतो पण याच्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो. नेक्स्ट आहे सेल्फ पॉलिनेशन. बेसिकली पी प्लांटमध्ये पॉलिनेशनचा जो मेथड आहे ती सेल्फ पॉलिनेशनची आहे. आपण याच्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस घेऊ शकतो पण सेल्फ पॉलिनेशन सुद्धा याच्यामध्ये पॉसिबल आहे किंवा जास्तीत जास्त सेल्फ पॉलिनेशन होऊ शकतं. नेक्स्ट आहे नो इंटरमिडिएट कॅरेक्टर. म्हणजे कुठलंही 2 कॅरेक्टर, म्हणजे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत पायसम सटायवममध्ये, पण त्याच्यातली कुठलीही 2 कॅरेक्टर जर तुम्ही कंबाईन केली तर इंटरमिडिएट कॅरेक्टर फॉर्म होत नाही. जी कोणती 2 तुम्ही कॅरेक्टर कंबाईन कराल त्याच्यातलं एक डॉमिनेटिंग असेल, दुसरं रेसेसिव्ह असेल. इंटरमिडिएट कॅरेक्टर याच्यामध्ये फॉर्म होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेड आणि व्हाईट फ्लॉवर यांच्यामध्ये जर क्रॉस केला तर रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन बेसिकली पिंक असतं. मग हे जे इंटरमिडिएट कॅरेक्टर आहे दॅट इज पिंक, हे पायसम सटायवममध्ये कुठेही पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे हेरिडिटी आणि व्हॅरिएशनच्या स्टडीला काय होते तर हेल्प होते. आणि लास्ट वन फीचर काय आहे तर फ्लॉवर इज इझी टू इमॅस्क्युलेशन. व्हॉट इज इमॅस्क्युलेशन तर जे काही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत फ्लॉवरमधले ते काय करणं त्याच्यामधून काढणं आणि आर्टिफिशियल क्रॉस घेणं, दॅट इज इमॅस्क्युलेशन. तर फ्लॉवर हे काय आहे तर इमॅस्क्युलेशनसाठी इझी आहे. जे फ्लॉवरचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे तर इमॅस्क्युलेशनसाठी खूपच इझी आहे. तर मेंडेलच्या एक्सपेरिमेंटमधला पहिला पॉईंट काय आहे तर सिलेक्शन ऑफ मटेरियल. कोणतं मटेरियल सिलेक्ट केलं तर पायसम सटायवम आणि त्याचे कॅरेक्टर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय आहे सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. सेकंड काय आहे सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. जे काय 7 कॉन्ट्रास्टिंग
कॅरेक्टर्स आहेत पायसम सटायबम मधले, तर त्याच्यातलं कुठलंही एक कॅरेक्टर काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि त्या कॅरेक्टरमधले पॅरेंट सिलेक्ट करायचे. ऑब्विसली आर्टिफिशियल क्रॉस घ्यायचा आहे म्हटल्यावर एक फिमेल पॅरेंट लागणार आहे आणि एक मेल पॅरेंट लागणार आहे. ठीक आहे, तर एक मेल आणि एक फिमेल पॅरेंट कोणत्याही 7 कॅरेक्टर्सपैकी एक सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल हाईट हे कॅरेक्टर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये 2 ट्रेट्स असतील, एक टॉल आणि दुसरा डॉर्फ. म्हणजे आपण एक प्लांट काय घेणार आहे, टॉल घेणार आहे आणि दुसरा प्लांट काय घेणार आहे, ड्रॉफ घेणार आहे. आणि यांच्यामध्ये काय केलं जातं तर आर्टिफिशियल क्रॉस घेतला जातो. म्हणजे सेकंड स्टेप इज सिलेक्शन ऑफ पॅरेंट. देन थर्ड स्टेप इज आर्टिफिशियल क्रॉस. म्हणजे जे काही तुम्ही पॅरेंट सिलेक्ट केलेले आहेत सेकंड स्टेपमध्ये, दॅट इज हाईट, टॉल अँड डॉर्फ. ठीक आहे, यांच्यामध्ये काय केला जातो, आर्टिफिशियल क्रॉस घेतला जातो. आणि फोर्थ स्टेपमध्ये काय केलं जातं तर फॉर्मेशन ऑफ F1 जनरेशन. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, जे काही पॅरेंट सिलेक्ट केले त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस घेऊन F1 जनरेशन फॉर्म केलं जातं. F1, F फॉर फिलियल. फिलियल म्हणजे सन किंवा ऑफस्प्रिंग. 1 म्हणजे पहिलं, तर पहिलं जनरेशन इथे क्रिएट होतं. त्याच्यानंतर फिफ्थ स्टेप काय आहे, सेल्फिंग बिटवीन F1. जे काय आपल्याला F1 जनरेशन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा काय करायचा, क्रॉस घ्यायचा. दॅट इज सेल्फिंग बिटवीन F1 जनरेशन. आणि मग फायनली जे काही रिझल्ट्स मिळतील ते फाइंड आउट करायचे. ठीक आहे, म्हणजे एकूण काय म्हणू शकतो आपण, 5 स्टेप आहेत. फर्स्ट वन सिलेक्शन ऑफ मटेरियल, सेकंड वन सिलेक्शन ऑफ पॅरेंट, थर्ड वन आर्टिफिशियल क्रॉस, फोर्थ वन फॉर्मेशन ऑफ F1 जनरेशन म्हणजे पहिलं जनरेशन फॉर्म करायचं, आणि लास्ट वन सेल्फिंग बिटवीन F1. जे काही F1 जनरेशनचे रिझल्ट असतील त्यामधलं पुन्हा एक मेल एक फिमेल यांच्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस आणि त्याच्यातूनच F2 जनरेशन फाइंड आउट होतं. ठीक आहे, बेसिकली मेंडेलने एक्सपेरिमेंट करताना मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस आणि ट्रायहायब्रिड क्रॉस हे 3 प्रकारचे क्रॉस घेतले होते. पण आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडीला फक्त 2 टाईपचे क्रॉस आहेत, मोनोहायब्रिड क्रॉस अँड डायहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये काय केले त्याने, मोनो मीन्स सिंगल, तर फक्त सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर काय केले, कन्सिडर केले आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल क्रॉस घेतला आहे. आणि डायहायब्रिड म्हणजे डाय म्हणजे 2, डायहायब्रिड क्रॉसमध्ये त्यांनी ॲट अ टाइम 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेऊन त्यांच्यामध्ये क्रॉस घेऊन त्याचे रिझल्ट फाइंड आउट केलेले आहेत. ठीक आहे, दॅट इज द मेंडेल एक्सपेरिमेंट.